सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, ह्या व्हिडिओचा टॉपिक थोडा सिरियस असेल अँड लेट मी क्लेरिफाय की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला कोणालाही हेट किंवा ट्रोल करायचा उद्देश नाही आहे. ही मी व्हिडिओ बनवतोय कारण आपल्या महाराष्ट्राच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, एज्युकेशन कम्युनिटीमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या खूप डिसअपॉइंटिंग आहेत आणि त्या खूप चुकीच्या आहेत. ते नाही झालं पाहिजे. मी डायरेक्टली मेन टॉपिकवर येतो. तुम्हाला माहिती असेल की रिसेंटली आपल्या मुकेश सरनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक हे यूट्यूब चॅनलवर त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केली आणि त्यांनी पूर्ण सिनेरिओ सांगितला की त्यांच्यासोबत काय झालंय, काय घडलंय त्यांच्यासोबत. मी सुद्धा ती व्हिडिओ बघितली आणि मला सुद्धा हेच वाटलं की जे पण मुकेश सरांसोबत झालंय हे खूप चुकीचं आहे. कारण की लक्षात घ्या की ज्या मेन टायमाला मुकेश सरांना त्यांच्या फॅकल्टीची गरज आहे, त्याच मेन टायमाला एक दुसरी एडटेक कंपनी येते. ती एडटेक कंपनी मुकेश सरांच्या फॅकल्टीला ऑफर देते, त्यांना प्रेशर देते की तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा आणि त्या मेन टायमालाच मुकेश सरांकडे ती फॅकल्टी घेऊन जाते. आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, बघा, प्रत्येकाला पाहिजे असतं की आपल्याकडे चांगली फॅकल्टी शिकवायला असली पाहिजे, आपल्या कंपनीचं चांगलं नाव झालं पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतं. बट आपल्यामुळे दुसऱ्या कुठल्या टीचरला, कोणालाही काही पण त्रास नाही झाला पाहिजे, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण की बघा, आता मुकेश सरांनी सगळा प्लॅन केला होता क्रॅश कोर्स वगैरेचं. त्यांच्या मेन टायमालाच, त्यांच्या लॉन्चिंगच्या टायमाला मुकेश सरांची फॅकल्टी ते त्यांच्याकडनं घेऊन गेले. आता हे किती चुकीचं आहे आणि हे आज मुकेश सरांसोबत झालं आहे. हे मे बी उद्या दुसऱ्या कुठल्या तरी सरांसोबत होऊ शकतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर टीचर्स आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्राची जी एज्युकेशन कम्युनिटी आहे ना, ही खूप चांगली आहे. सगळे एकमेकांसोबत जुळून आहेत. म्हणजे आज जर कुठल्या टीचरला काही पण प्रॉब्लेम झाला तर सगळे टीचर, महाराष्ट्रामधले सगळे टीचर्स हे एकत्र येऊन त्या टीचरला सपोर्ट करतात. आणि हे सपोर्ट म्हणजे ही जी आपली एकी आहे सगळ्या महाराष्ट्र टीचर्सची, ही आपल्याला टिकवून ठेवायची. आणि हे जे सरांसोबत झालं आहे हे आपल्याला पुढे नाही होऊन द्यायचं आहे. मी मध्यंतरी मुकेश सरांना ऑफलाईन म्हणजे पर्सनली भेटलो सुद्धा होतो. मुंबईमध्ये दिनेश सरांनी एक अवॉर्ड फंक्शन ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये दिनेश सरांनी सगळ्या टीचर्सला अवॉर्ड्स दिले होते आणि त्याच्यामध्ये मला सुद्धा अवॉर्ड मिळालं होतं. आणि त्या तिकडे मी मुकेश सरांना पर्सनली भेटलो होतो. आणि मी तुम्हाला सांगतो की मुकेश सर एवढे हंबल माणूस आहेत ना, म्हणजे एवढे हंबल सर आहेत की म्हणजे खूप म्हणजे डाऊन टू अर्थ पर्सन आहेत. मी म्हणजे काय सांगू, मला म्हणजे जे मी काल ऐकली त्यांची मी व्हिडिओ बघितली, त्यांची व्हिडिओ बघितल्यानंतर मला सुद्धा फील झालं की यार, आपल्या सरांसोबत, आपल्या माणसासोबत, आपल्या मराठी माणसासोबत असं काय होतं आहे आणि त्या सरांना हात जोडायला लागत आहेत. हे खूप डिसअपॉइंटिंग करणारी गोष्ट आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये परत नाही झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मुकेश सरांना सपोर्ट करायचा आहे. माझा मुकेश सरांना फुल सपोर्ट असेल. सर, जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल, माझा तुम्हाला खूप सपोर्ट आहे, पूर्ण सपोर्ट असणार आहे. अँड जी पण मुलं ही व्हिडिओ बघतायत, मी तुम्हाला सगळ्यांना हेच रेकमेंड करेन की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मुकेश सरांच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यासोबत दिनेश सरांच्या व्हिडिओची सुद्धा मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि ती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जी एडटेक कंपनी आहे त्या एडटेक कंपनीच्या ओनरपर्यंत ती व्हिडिओ पोहोचली पाहिजे आणि जो काही इश्यू झालेला आहे, महाराष्ट्राच्या टीचरसोबत जो काही इश्यू झालेला आहे, हा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. बाकी मी तुम्हाला हेच सांगेन की आपल्याला सगळ्यांना मुकेश सरांना सपोर्ट करायचा आहे. आणि मुकेश सर, डोंट वरी, माझ्याच काय पूर्ण महाराष्ट्राच्या मुलांचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल, तर तुम्हाला काहीच चिंता करायची गरज नाही आहे. बाकी थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.